जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों में समझ देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी अनुग्रह है कि प्रभु ने इस पुनरुत्थान का पवित्र दिन में भी प्रभु का पवित्र उपस्थिति उनको लेकर आया आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की या पुनरुत्थानाच्या पवित्र दिवसामध्ये प्रभु आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये घेऊन आला। आज भी हमें प्रभु का वचन से सीखने के लिए प्रभु ने अवसर दिया। आजही प्रभुने त्याच्या वचनाच्या द्वारे शिकण्याकरता आपल्याला संधी दिली। अभी हम लोग प्रकाशित वाक्य 19 अध्याय में हम लोग ध्यान कर रहा है आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याच्या 19 अध्यायामध्ये आपण मनन करत आहोत। पीछे जाने के लिए समय नहीं, आगे बढ़ने के लिए चाहता हूँ आणि मागे जाण्याकरता आता वेळ नाहीये म्हणून आपण पुढे जाऊया। हम लोग 5 वचन तक को हमने देखा है आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 19 अध्याय आणि 5 वचनापर्यंत आपण मनन केलं होतं। आज हम 6 वचन से पढ़ना आरंभ करेंगे आणि 6 वचनापासून आपण आता मनन करूया। बहुत ध्यान से, बहुत प्रार्थना के साथ रहना आणि खूप लक्षपूर्वक, खूप प्रार्थनापूर्वक रहा। अगर आप प्रभु के आत्मा का अधीन रह करके वचन सुनेगा तो आप समझ पाएगा। आणि प्रभूच्या आत्म्याच्या अधीन राहून तुम्ही जर वचन ऐकलं तर तुम्हाला ते समजेल। हम पढ़ेंगे 19 अध्याय का 6 वचन। प्रकटीकरण 19 अध्याय 6 वचन। फिर मैंने बड़ी भीड़ का सा और बहुत जल का सा शब्द और गर्जन का सा बड़ा शब्द सुना, हालेलुया, क्योंकि प्रभु हमारा परमेश्वर सर्वशक्तिमान राज्य करता है। देखिए बहुत बड़ी पढ़ो। आओ हम आनंदित और मगन हो और उसकी स्तुति करें, क्योंकि मेमने का विवाह आ पहुंचा है। मैंने 6 वचन सिर्फ पढ़ करके बंद करना, सिर्फ 6 वचन पढ़ करके हो गया पूरा। उधर ही ओके, कोई बात नहीं। बहुत ध्यान से सुनना, बहुत प्रार्थना के साथ रहना आणि खूप प्रार्थनापूर्वक रहा प्रियांनो, है ना। मानव वचन से सही प्रकार हमें प्रकाश पाना आणि वचनाच्या द्वारे योग्य प्रकारे आपण प्रकाश प्राप्त करणं। यह हमारे प्रभु का बारे में लिखा है आणि या ठिकाणी आपल्या प्रभू संबंधाने असं लिहिलंय, बहुत सर्वशक्तिमान है आणि तो सर्व शक्तिमान आहे। प्रभु हमारा कौन है? आणि आपला प्रभू कोण आहे? सर्वशक्तिमान है आणि तो सर्व शक्तिमान आहे। हमें प्रभु का बारे में माने एक सच्चा जानकारी होना कितना जरूरी बात है। आणि प्रभू संबंधाने एक चांगली माहिती असणं किती चांगलं आहे, है ना। वो साधा मानव प्रभु नहीं, आणि तो सर्वसाधारण प्रभू नाही। आज बहुत लोग मनुष्य को प्रभु बनाता, आज पुष्कळ लोक मनुष्याला प्रभू बनवतात। एक प्रकार मूर्ति को मानने से भी अच्छा है, आणि एक प्रकारे मूर्ती पूजेपेक्षाही ते चांगलं आहे, क्योंकि वो तो उत्तर तो देगा, आणि कमीत कमी तो बोलेल तर, क्योंकि वो सुनता है, कारण त्याला ऐकायला येतं, वो देखता है, आणि तो पाहतो, उसको मुंह है, आणि त्याला तोंड आहे, उसको पाव है, त्याला पाय आहे, वो चलता है, तो चालतो, वो बोलता है। बोलतो। कौन? कोण? मनुष्य। आणि तो मनुष्य देव, तो मूर्ति से बेहतर, आणि मूर्तीपेक्षा तरी बरं आहे। परंतु वो सच्चा प्रभु है क्या? आणि तो खरा प्रभू आहे का? नहीं, प्रभु नहीं, तो प्रभू नाही, है ना। सच्चा प्रभु को जानना कितना श्रेष्ठ बात है, आणि खऱ्या प्रभूला जाणणं किती श्रेष्ठ आहे, है ना। जीवित प्रभु, सच्चा प्रभु हो, इससे कैसे प्रभु है? आणि तो खरा प्रभु, तो जिवंत प्रभु, तो कसा प्रभू आहे? उसको समय उसके ऊपर इफेक्ट नहीं करता, आणि वेळेचा त्याच्यावर परिणाम होत नाही, है ना। कोई भी काल उसके ऊपर प्रभाव नहीं करता, आणि कुठल्या काळाचा त्याच्यावर प्रभाव होत नाही, और कोई भी जगह उसके लिए प्रभाव नहीं करता, आणि कुठल्या जागेचा त्याच्यावर प्रभाव राहत नाही। वो कौन है? तो कोण आहे? परमेश्वर कौन है? परमेश्वर कोण आहे? परमेश्वर आपको मालूम है, अभी मनुष्य देव बोलेगा तो उनको अभी एक व्यक्ति नासिक से फोन करेगा और जो केरला में है वो बोलेगा अभी मेरे को टाइम लगेगा। आणि मग जर नाशिकहून एखाद्याने फोन केला आणि तो व्यक्ती केरळमध्ये, मग तो असं म्हणेल की आता मला वेळ लागेल कारण आता गाडी नाहीये, क्योंकि केरला में ऐसा मनुष्य देव है बहुत, आणि केरळमध्ये असे काही मनुष्य देव खूप आहे। तब उनको अगर प्रार्थना करेगा तो, आणि त्यांना जर प्रार्थना केली तर, मैं आपको मिलना चाहता, आणि तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, मिलो, मैं अभी आता हूँ, ऐसा बोल सकता? आणि भेटा मी आता येतो असं म्हणू शकेल का? नहीं बोल सकता, नाही बोलू शकत, वो नहीं आ सकता, आणि ते नाही येऊ शकत। तो अगर उसको कहीं बाहर देश में जाना है तो, आणि त्यांना बाहेर देशात जायचं आहे तर एयरपोर्ट में जाना पड़ेगा, आणि एअरपोर्ट मध्ये जावं लागेल, वहाँ पर पूरा सिक्योरिटी पूरा चेकिंग पूरा करना पड़ेगा, आणि सिक्युरिटी चेक सगळ्या प्रकारचे त्यांना करावं लागतील। देव को ऐसा होना पड़ता, आणि देवाला पण असं चेकिंग करून घ्यावी लागते का? वो है मनुष्य देव का बात, आणि ते आहे मनुष्य देवाची गोष्ट। प्रियो, हमारा परमेश्वर एक मनुष्य देव नहीं, आणि प्रेरणा आपला परमेश्वर काही एक मनुष्य नाहीये। वो कौन है? तो कोण आहे? वो सच्चा एकमात्र परमेश्वर है, आणि तो खरा एक मात्र परमेश्वर आहे, है ना। वो मानो जहाँ पर
हम पुकारे वहां पर उपस्थित है। आणि जिथे कुठून आपण त्याला आवाज देऊ त्या ठिकाणी तो उपस्थित आहे. एक ही समय में हम नासिक से पुकारो, केरला से पुकारो, अमेरिका से पुकारो, अफ्रीका से पुकारो, सबको सुनने के लिए नहीं। आणि आपण नाशिक मधून आवाज द्या, केरळ मधून आवाज द्या, अमेरिकेमधून आवाज द्या, सगळ्यांच्या आवाजाचं उत्तर तो त्या वेळेला देतो. वो हर समय हर जगह पर उपस्थित रहता आणि प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेला प्रभू उपस्थित राहतो. और सब उसकी सामर्थ्य से बनाया गया। आणि सगळं काही त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे बनवण्यात आलं. बहुत बड़ी बात है भी। आणि खूप मोठी गोष्ट आहे. जो सब कुछ बनाया, आणि ज्याने सर्व काही बनवलं. हमारा परमेश्वर हमने बनाया हुआ एक चीज नहीं। आणि आपला परमेश्वर आपल्या हाताने बनवणारी एक वस्तू नाहीये. हमारा परमेश्वर कौन है? आपला परमेश्वर कोण आहे? जिसने सब कुछ बनाया, ज्याने सर्व सृष्टीची रचना केली. कई लोग कई बार बोलता है ना, आणि काही लोक काही वेळेला म्हणताना तुम्हारा देव यीशु मसीह है। आणि तुमचा देव येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह को कौन बनाया? आणि येशू ख्रिस्ताला कुणी बनवलं? कौन बनाया? कौन बनाया? अरे यीशु मसीह बनाने वाला परमेश्वर है, उसको कोई बनाया नहीं। आणि येशू ख्रिस्त हा बनवणारा परमेश्वर आहे, त्याला कोणी बनवलं नाही. यीशु मसीह कौन है? आणि येशू ख्रिस्त कोण आहे? वो सबको बनाने वाला परमेश्वर। आणि तो सर्वांना बनवणारा परमेश्वर आहे. परमेश्वर बनाया हुआ नहीं, परमेश्वर बनाने वाला है। आणि परमेश्वर बनवणारा नाहीये, तर परमेश्वर ज्याला आपण बनवतो तो परमेश्वर नाहीये, तर ज्याने सगळं काही बनवलं तो परमेश्वर आहे. आज हम दुनिया में कितना भी देखता है, आणि आज जगभरामध्ये कितीही आपण पाहतो सब बनाया हुआ है। आणि सगळे बनवण्यात आले. बनाया हुआ परमेश्वर नहीं प्रियो। आणि जे बनवण्यात आले ते परमेश्वर नाहीये. सबको बनाने वाला परमेश्वर है। आणि सगळ्यांना बनवणारा परमेश्वर आहे. वो कौन है? तो कोण आहे? उसका नाम है प्रभु यीशु मसीह। त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 3रा वचन कहता है, योहान पहिला अध्याय त्याचं 3रं वचन असं सांगतं, सब कुछ उसी के द्वारा उत्पन्न हुआ। किसके द्वारा? प्रभु यीशु मसीह के द्वारा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सगळ्या गोष्टीची निर्मिती झाली. सब कुछ उत्पन्न करने वाला आणि सगळ्यांना बनवणारा वो है परमेश्वर। तो आहे परमेश्वर. प्रियो, हमें ये बात को जानना है। प्रेम, आपण या गोष्टीला जाणायचंय. हम लोग किसी प्रकार का कोई परमेश्वर पर विश्वास नहीं, ईश्वर जो खाने वालों पर विश्वास नहीं करता। आणि मनुष्य बनवणाऱ्या कुठल्या देवावर आपण विश्वास नाही करत. अरे ईश्वर है तो, आणि जर खरोखर एखादा परमेश्वर आहे तर वो सबको बनाने वाला होना चाहिए। आणि तो सगळ्यांना बनवणारा असला पाहिजे. आज मुझे सुनने वाला प्रियो, मैं आपको पूछना चाहता हूँ, आपने जिस पर विश्वास किया, क्या वो सबको बनाया हुआ परमेश्वर है? आणि आज मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी विचारू इच्छितो, आज तुम्ही ज्या देवावर विश्वास केला, खरोखर तो देव सगळ्याला बनवणारा देव आहे का? अगर बनाने वाला नहीं है तो प्रियो झूठा है, वो सच्चे नहीं है। आणि जर एखाद्याने सगळं काही निर्मिती नाही केली तर मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तो खोटा आहे. सबको बनाने वाला, सब कुछ बनाने वाला वो है परमेश्वर। आणि ज्याने सर्व काही बनवलं तोच आहे परमेश्वर. इसलिए आपको कहीं धोखा में नहीं पड़ना। आणि म्हणून तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये फसल्यात जाऊ नका. है ना, सबको बनाने वाला वो सिर्फ एकमात्र परमेश्वर है, उसका नाम है प्रभु यीशु मसीह। आणि सर्व काही बनवणारा केवळ एकमात्र आहे, तो आहे परमेश्वर, त्याचं नाव आहे प्रभु येशू ख्रिस्त. है ना, इसलिए यीशु मसीह के बारे में पहला यूहन्ना 5 अध्याय 20 वचन की बी पाठ में लिखा है, वो सच्चा परमेश्वर और अनंत जीवन है। आणि म्हणून पहिलं योहान 5 अध्याय त्याच्या 20 वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने असं म्हटलेलं आहे की तोच खरा परमेश्वर आणि सार्वकालिक जीवन आहे. वही एकमात्र सच्चा परमेश्वर है। आणि तो केवळ एकमात्र खरा परमेश्वर आहे. यहाँ पर हम क्या देखता? आणि या ठिकाणी आपण काय पाहतो? प्रभु वो परमेश्वर कैसा परमेश्वर है? आणि तो परमेश्वर कसा परमेश्वर आहे? सर्वशक्तिमान परमेश्वर है। आणि तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. उसी प्रभु के बारे में उसी 19 का 16 वचन में लिखा है। आणि प्रकटीकरण 19 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने असं लिहिलंय, उसके वस्त्र और जांघ पर यह नाम लिखा है, राजाओं का राजा, वही राजाओं के राजा और प्रभुओं का प्रभु। देखा, वो राजाओं का राजा और प्रभुओं का प्रभु है। आणि तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. जब 2000 साल पहले प्रभु यीशु मसीह मनुष्य बन के दुनिया में आया, आणि 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य होणं जगामध्ये ज्या वेळेला आले, उस समय में पूर्व से कुछ ज्ञानी लोग प्रभु को मिलने के लिए आया। आणि त्यावेळेला पूर्वीकडून काही ज्ञानी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्याकरता आले. यीशु मसीह की जन्म हो गया करके उनको समझ में आ गया, आणि त्यांना समजलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तो उन्होंने मिलने के लिए आया। आणि त्यावेळेला ते भेटण्याकरता आले. उस समय में यीशु मसीह माँ मरियम की गोद में बैठा हुआ था। आणि मग त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त
त्याची आई मरियम हिच्या मांडीवर होता तो उन्होंने मरियम को दंडवत नहीं किया। आणि त्यावेळेला त्या लोकांनी मरियमला दंडवत नाही केले। किसको दंडवत किया? कोणाला दंडवत केलं? प्रभु यीशु मसीह को दंडवत किया। आणि प्रभू येशू ख्रिस्त जे बाळ होतं त्याला दंडवत केला। और वहां पर वो देश में आकर के उन्होंने खोज किया। आणि मग त्या देशामध्ये येऊन त्यांनी शोधलं, क्या पूछा? आणि काय विचारलं? मत्ती का दूसरा अध्याय का दूसरा वचन, मग ते दुसरं अध्याय त्याचं दुसरं वचन, यहूदियों का राजा हाँ। जिसका जन्म हुआ है, देखा वो जन्म से कौन है? आणि तो जन्मापासून कोण आहे? वो राजा है। आणि तो राजा आहे। यो सिर्फ राजा नहीं, राजाओं की राजा है। आणि प्रियांनो, तो फक्त राजा आहे असं नाही तर राजांचा राजा है आहे। ना? जब पहला कोरिंथी 8 अध्याय उसका 6 वचन में लिखा है, पहिले करंदीकराचं पत्र 8 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये असं लिहिलंय, एक ही प्रभु है एक ही प्रभु है, अर्थात यीशु मसीह। एक ही प्रभु है अर्थात यीशु मसीह। आणि एकच प्रभू आहे म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त। प्रियो, ये बात को जानना। प्रियांनो, आपण या गोष्टीला आज जाणायचं। हमारे प्रभु कौन है? आणि प्रियांनो, आज आपला प्रभू कोण आहे? है ना? यही प्रकाशित वाक्य 12 अध्याय 8 वचन में यीशु मसीह के बारे में लिखा है। प्रकटीकरण पहिला अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने असं लिहिलंय, प्रभु परमेश्वर जो है और जो था और जो आने वाला है, जो सर्वशक्तिमान है, वो सर्वशक्तिमान है। भलो ओ कल आज और कल एक सा है। आणि मग तो काल आज आणि उद्या एक सारखा आहे। अरे 1000 साल हो गया, मैं बुढ़ा हो गया, कोई बाल सफेद हो गया, दांत गिर गया, ऐसे कोई बात प्रभु का है ही नहीं। आणि आता 1000 वर्ष झाले, आता त्याचे केस पांढरे झाले, दात पडले, आता म्हातारा झाला, असं प्रभु येशू ख्रिस्तामध्ये नाहीये। Praise the Lord. मैं बुढ़ा हो गया, अभी चलना मुश्किल है, ऐसा कोई बात प्रभु का है? आणि म्हातारा झाला, आता चालणं कठीण आहे, असं प्रभू मध्ये आहे का? नहीं प्रिय, नाही प्रियांनो, वो हमेशा एक सा है। आणि नेहमी तो एक सारखा आहे। कोई एकमात्र सच्चा परमेश्वर है। आणि तोच एक मात्र खरा परमेश्वर आहे। यहाँ पर तो दूध मैंने क्या बोलता मालूम है? आणि या ठिकाणी दूत काय म्हणता माहिती का? उस 6 वचन वापस एक बार पढ़ना। आणि प्रकटीकरण 19 अध्याय 6 वचन पुन्हा एकदा वाचा। 6 वचन पढ़ना है। फक्त 6 वचन वाचा। फिर मैंने बड़ी भीड़ का सा हाँ। और बहुत जल का सा शब्द हाँ। और गर्जन का सा बड़ा शब्द सुना। हाँ। हालेलुया। हाँ। क्योंकि प्रभु हमारा परमेश्वर हाँ। सर्वशक्तिमान राज्य करता है। देखा, वो राज्य करता है। आणि तो राज्य करता आहे। बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, राज्य उसका हाथ में आ गया। आणि राज्य त्याच्या हातामध्ये आलं। ये बात अमित से पहले भी जब सुना था, आणि ही गोष्ट याच्या अगोदरही ज्या वेळेला आपण ऐकली होती, 7वां दूध ने जब तुरगी फूका था, आणि ज्या वेळेला 7व्या दूताने करणा वाजवला होता, मालूम है 7वां दूध का तुरगी फूकना, 7वां कटोरा उंडेलना, ये सब एक ही समय में होने वाली बात है, लेकिन पढ़ाई में हमें आगे पीछे है। आणि 7व्या दूताने करणा वाजवणे, 7वा जो कलश आहे तो उलट करणं, हे सर्व एकाच वेळेला होणारी गोष्ट आहे, पण अध्ययनामध्ये आपण ते वेगवेगळं वाचतो। तो यहाँ पर उसका 11 अध्याय का 15 वचन में, आणि प्रकटीकरण 11 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये, जब सातवें दूत ने तुरही फूकी तो स्वर्ग में इस विषय के बड़े बड़े शब्द होने लगे। जगत का राज्य हमारे प्रभु का और उसके मसीह का हो गया। हाँ, हमारे प्रभु का और उसका मसीह का हो गया करके कब बोला? 7वां तुरगी के टाइम में ही बोला। आणि 7वा करणा वाजवला त्याच वेळेला असं म्हटलं की आता हे जे राज्य आहे ते आमच्या प्रभूचं आहे। और जब शैतान को जब लड़ाई करके जब नीचे गिराया गया, आणि युद्ध केल्यानंतर सैतानाला ज्या वेळेला खाली टाकण्यात आलं, वहां पर भी क्या बोला? आणि त्यावेळेला सुद्धा काय म्हटलं? उसका 12 अध्याय उसका 10 वचन, प्रकटीकरण 12 अध्याय त्याचं 10 वचन। फिर मैंने स्वर्ग से यह बड़ा शब्द आते हुए सुना, अब हमारे परमेश्वर का उद्धार और सामर्थ्य और राज्य, परमेश्वर का उद्धार और सामर्थ्य और राज्य और उसके मसीह का अधिकार प्रकट हुआ है। हाँ, उसके मसीह की अधिकार प्रकट हुआ है। आणि मग आता परमेश्वराचं राज्य, त्याचं सामर्थ्य आणि ख्रिस्त आलेलं आहे। मतलब क्या है? याचा अर्थ काय? मसीह विरोधी की और उसकी खानदान का जो न्याय हो गया उस समय में ये बात का घोषणा है। आणि ख्रिस्त विरोधी आणि ख्रिस्त विरोधाची वधू यांचा जो न्याय झालेला आहे तो या गोष्टीची घोषणा आहे। अभी आगे क्या होने वाला? आता याच्या पुढे काय होणार आहे? अभी मेमने का शादी होने वाला, आणि आता त्या कोकऱ्याचं लग्न होणार आहे। मसीह विरोधी का नाश हो गया आणि ख्रिस्त विरोधाचा नाश झाला। उसकी दुल्हन को भी मानो एकदम समुद्र की उस गहराई में डाल दिया। आणि मग त्याची जी वधू आहे तिला सुद्धा त्या समुद्राच्या गहनतेमध्ये टाकण्यात आलं। उनका न्याय
न्याय एक क्षण में हो गया। आणि त्यांचा न्याय क्षणार्धात झाला। भयंकर बात है। किती भयंकर गोष्ट आहे। तब स्वर्ग में दूसरा भाग में क्या हुआ? आणि मग स्वर्गामध्ये दुसऱ्या भागामध्ये काय झालं? दुल्हीन या मेमने का दुल्हीन तयार हो गया आणि मग कोकऱ्याची वधू तिने आपल्या स्वतःला तयार केलं। ये बहुत सुंदर बात आणि खूप सुंदर गोष्ट आहे। उसका 19 अध्याय का 7 से 9 वचन पढ़ना। आणि प्रगटीकरण 19 अध्याय 7 ते 9 वचन वाचा। आओ हम आनंदित और मगन हो और उसकी स्तुति करें, क्योंकि मेमने का विवाह आ पहुंचा है और उसकी दुल्हन ने अपने आप को तैयार कर दिया है। उसको शुद्ध और चमकदार महीन मलमल पहनने का अधिकार दिया गया, क्योंकि उस महीन मलमल का अर्थ पवित्र लोगों के धर्म के काम है। तब स्वर्गदूत ने मुझसे कहा, यह देख कि धन्य वे हैं जो मेमने के विवाह के भोज में बुलाए गए हैं। फिर उसने मुझसे कहा, ये वचन परमेश्वर के सत्य वचन है। देखिए कितने अनमोल बातें। आणि बघा किती अनमोल अशा या वचन आहे। अभी स्वर्ग में होने वाला ब्याह है आणि स्वर्गामध्ये होणारं लग्न। एक बात आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, एक परमेश्वर की अनादिकाल से उसका हृदय में एक बहुत बड़ा एक विचार था। आणि ते एक परमेश्वराच्या अनादी कालापासून त्यांच्या हृदयामध्ये एक मोठं ओझं होतं। वो क्या था मालूम है? आणि ते काय होतं माहिती का? मंडळी। पुत्र के लिए एक मंडली आणि पुत्र करता एक मंडळी। ये पिता पुत्र पवित्र आत्मा का दिल की अनादिकाल का एक दिल में देखा हुआ एक गुप्त बात था। आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या हृदयामध्ये अनादी कालापासून असलेलं एक मोठं रहस्य होतं। मंडली एक बड़ा रहस्य है। मंडळी एक मोठं रहस्य आहे। वो रहस्य मानव प्रभु यीशु मसीह दुनिया में आकर के वो काम शुरू किया। आणि मग ते जे रहस्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये मनुष्य होऊन आला आणि त्या कामाला सुरुवात केली। हमें ये बात को जानना है। आपण या गोष्टीला जाणायचं आहे। अभी उनके साथ स्वर्ग में एक ब्याह होने जा रहा है। आणि मग स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सोबत एक लग्न व्हायला जात आहे। आपको मालूम है स्वर्ग आनंदित होने वाला मानव मुख्य समय का मालूम है? आणि स्वर्ग आनंद करणारा मुख्य वेळ कुठली आहे माहिती का? स्वर्ग आनंद होने वाला सबसे अनोखा समय कब है? एक व्यक्ति का उद्धार होता है। जब एक व्यक्ती उद्धार पाहता है। एक व्यक्ती जब उद्धार पाता है सब स्वर्ग में बहुत बड़ा आनंद होता है। आणि ज्या वेळेला एका मनुष्याचं तारण होतं त्यावेळेला स्वर्गामध्ये सगळ्यात जास्त आनंद होतो। लूका 15 अध्याय का 7 वचन में आप देख सकते हैं। लूक 15 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण पाहू शकतो। पवित्र लोगों को ये जानना चाहिए आणि पवित्र लोकांना हे जाणायला पाहिजे, है ना। मानो आप कभी जिंदगी में एक बार भी स्वर्ग आनंदित होने वाला काम कर पाया क्या? आणि तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कधीही स्वर्ग आनंद करेल असं काम करू शकले का? म्हणजे तुम्ही कुठला आत्मा जिंकला का? कितना दुखदायी बात है ना। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। एक आत्मा भी अगर प्रभु के पास ला सका आपकी द्वारा स्वर्ग आनंदित हुआ है। आणि एक आत्मा जरी तुम्ही प्रभूच्या जवळ आणू शकले तर त्याच्याद्वारे स्वर्गाला आनंद आहे। आज चलिए कोई उधार नहीं पाता। आणि आजकाल कोणाचं तारण होत नाही। क्यों नहीं पाता? का नाही? आज प्रभु नहीं चाहिए लोग। आज लोकांना प्रभू नकोय। आज कई लोग प्रभु के पास क्यों आता? आज पुष्कळ लोक प्रभूकडे काय येतात? दुनिया के लिए आता। आणि जग प्राप्त होण्याकरता। प्रियो आपका इसको एक मनफरावट नहीं बोलता। आणि प्रियांनो याला पश्चाताप नाही म्हणत, नया जन्म नहीं बोलता, त्याला नवा जन्म नाही म्हणत। कई लोग मानव उधार पाने के लिए नहीं आता, बपतिस्मा लेने के लिए आता। आणि पुष्कळ लोक तारण प्राप्त करण्याकरता येत नाही तर बपतिस्मा घेण्याकरता येतात। ध्यान से सुना प्रियो, लक्ष देऊन ऐका प्रियांनो। आप कहीं धोखे में मत पड़ना। आणि प्रियांनो तुम्ही कुठल्या फसगतीमध्ये पडू नका। आपका बपतिस्मा से बढ़कर आपका उधार होना सबसे बड़ी बात है। आणि बपतिस्मापेक्षा ही महत्वपूर्ण गोष्ट आहे की तुमचं तारण होणं। आज लोग ये बपतिस्मा लेने के लिए क्यों बोलता? आणि लोक बपतिस्मा घ्या असं का म्हणतात? क्योंकि किसी विश्वास के साथ नजर लगाया है। आणि एखाद्या विश्वासणाऱ्या सोबत नजर लावलेली आहे म्हणून प्रेम किया है। विश्वासणाऱ्या सोबत प्रेम केलेलं आहे म्हणून वो विश्वासी है, इसलिए मुझे भी विश्वासी का रूप लेना पड़ेगा। आणि तो विश्वासी आहे म्हणून मला पण विश्वासणाऱ्याचं एक रूप घ्यायचंय फक्त। प्रियो ऐसा व्यक्ती हजारों बार डुबकी लेगा तो भी कोई फायदा नहीं। आणि प्रियांनो असा व्यक्ती हजारो वेळा पाण्यामध्ये डुबकी घेतली तरी त्याला फायदा नाही। पहली बात क्या होना चाहिए? पहिली गोष्ट काय राहायला पाहिजे? आपका नया जन्म होना चाहिए। आणि तुमचा नवा जन्म व्हायला पाहिजे। आपका उद्धार होना चाहिए। तारण व्हायला पाहिजे।
नहीं तो आप शादी होने के बाद में भी आप मेल में नहीं जी सकेगा, आणि लग्न झाल्यानंतरही तुम्ही शांतीने राहू शकणार नाही. क्योंकि ज्योति और अंधकार दोनों साथ में कैसे रहेगा. आणि प्रकाश आणि अंधकार दोघं सोबत एकत्र कसं काय राहतील. शुरुआत में ओके मला थोड़ी देर ऐसे चलेगा, आणि सुरुवातीला खूप आनंदात चालतील, बाद में नहीं चलता भी, आणि त्याच्यानंतर नाही चालणार, बात बिगड़ जाएगा. आणि नंतर ती त्यांचे आपसातले संबंध बिघडून जातील. क्योंकि दोनों में दो आत्मा है, कारण त्या दोघांमध्ये दोन वेगळे आत्मा आहे. क्योंकि एक में प्रभु की आत्मा है, दूसरा में मसीह विरोधी की आत्मा. आणि एकामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आणि दुसऱ्यामध्ये ख्रिस्त विरोधाचा आत्मा. क्या समझा. काय समजलं है. आमेन. हाँ, इसलिए समझना आणि म्हणून समजून घ्या प्रियांनो, है ना. अपने जीवन में धोखा मत खाओ. आणि प्रियांनो आपण आपल्या जीवनामध्ये फसू नका. आजकल का मानव मंडलियों में ज्यादा तरफ लोग सही उधार नहीं पाया, आणि जास्त करून मंडळामध्ये लोकांचं तारण योग्य प्रकारे झालेलं नाही. लेकिन डुबकी लिया बोल करके प्रभु में लेता, आणि ते पाण्यामध्ये डुबकी घेतली म्हणून ते प्रभू मेजामध्ये सहभागी होतात. वो धोखा है प्रिय. आणि ती एक फसगत आहे प्रियांनो. वो प्रभु के आगमन में नहीं जाएगा. आणि ते लोक प्रभूच्या आगमनामध्ये जाणार नाही. वो प्रभु यीशु मसीह का दुल्हन नहीं है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे ते वधू नाहीये. हाँ, समझना. समजून घ्या. तो यहाँ पर विषय क्या है. आणि या ठिकाणचा विषय काय आहे. यहाँ पर मानव जब एक जन जब उधार होता, आणि एक एक व्यक्तीचं ज्या वेळेला तारण होतं, तब मानव प्रभु उनको मंडली में मिला था. आणि त्यावेळेला प्रभू त्यांना मंडळीशी जोडतो. आज पवित्र आत्मा वो काम कर रहा है. आज पवित्र आत्मा ते काम करत आहे. जब जातियों की संख्या पूर्ण हो जाएगा, आणि जातीच्या लोकांची संख्या ज्या वेळेला पूर्ण होईल, तब उधार का कार्य खत्म हो जाएगा. आणि त्यावेळेला तारणाचं काम जे आहे ते पूर्ण होईल. वो समय में ललकार होगा. आणि मग त्यावेळेला रणशिंगा फुंकल्या वो जाईल. समय में मंडली उड़ा लिया जाएगा. आणि त्यावेळेला मंडळी उचलल्या जाईल. इसके बाद में स्वर्ग में होने वाला बात है ये शादी. आणि मग त्याच्यानंतर स्वर्गामध्ये होणारी गोष्ट आहे हे लग्न. ये शादी का बारे में हमें मतलब स्वर्ग में होने, ये तो दुनिया की शादी नहीं. आणि हे जगाचं लग्न नाही. दुनिया का शादी में भी बहुत अच्छी तरह समझना जरूरी बात है. आणि जगाच्या लग्नामध्ये सुद्धा काही गोष्टी चांगल्या समजून घेणं गरजेचं आहे. लेकिन अभी मैं स्वर्ग का शादी का अर्थ मैं आपको बताता हूँ. आणि स्वर्गामध्ये होणारं जे लग्न आहे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. क्योंकि मतलब वो इसके लिए ये शब्द वाला दुनिया का रीति में समझने के लिए ये शादी शब्द लिया है. आणि जगाच्या पद्धतीने समजण्याकरता लग्न या शब्दाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. ब्याह का अर्थ क्या है. लग्न या शब्दाचा अर्थ काय आहे. अभी दुनिया की रीति में आप समझना. आणि जगाच्या रीतीने तुम्ही जरा समजा. एक अकेला रहने वाला व्यक्ति के जीवन में दूसरा एक व्यक्ति प्रवेश होकर के उनके साथ आगे का जीवन में साथीदार बनकर के जीवन बिताना, उसको बोलता है शादी. उसका बोलता है शादी. आणि मग एक एकटा राहणारा जो मनुष्य आहे त्याच्या सोबत अजून एक व्यक्ती येऊन जोडला जाणं आणि त्या दोघांनी एकत्र मिळून सोबतच जीवन व्यतीत करणं आणि त्याला म्हटलं जातं लग्न. म्हणजे उसके लिए वचन देता. आणि ते एकमेकांसोबत राहण्याचं, एक निष्ठेने राहण्याचं, एकमेकांना ते वचन देतात. वो एक नियम पालन करने के लिए तैयार हो जाता. आणि ते एकमेकाच्या बंधनामध्ये राहून नियम पालन करण्याकरता तयार होतात. वो वायदा देता. आणि ते एकमेकाला करार करतात. वो प्रभु की उपस्थिति में ये करार करके मानो उसके लिए पूर्ण रीति में मानो वो सहमत होता. आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये एकमेकांना करार करून ते एकमेकांसोबत राहण्याकरता सहमती दर्शवितात. जब तक दोनों सहमत नहीं होता, आणि जोपर्यंत दोघं एकमत होत नाही, तब तक वो पति पत्नी होकर के पारिवारिक जीवन में प्रवेश नहीं कर सकता. आणि तोपर्यंत ते नवरा बायको होऊन पारिवारिक जीवनामध्ये प्रवेश नाही करू शकत. उनको पूछता है. आणि त्यांना विचारण्यात येतं. लड़के को पूछता है लड़की के बारे में. आणि मुलाला विचारतात मुली संबंधाने. तुम्हारी एनिवर खड़ा हुआ मतलब तुलसी. तुलसी का तो कोई एक नाम ऐसे, ये तुलसी को तू अपनी पत्नियों को स्वीकारने के लिए तैयार है क्या. आणि मग तुझ्या उजव्या बाजूला उभी असलेल्या तुलसीला तू आपल्या बायको म्हणून स्वीकारण्याकरता तयार आहे का. वो बोलेगा हो. आणि मग त्यावेळेला ती म्हणेल हो. हर एक मतलब सुख में दुख में निराशा में रोग में संगाई में हर अवस्था में मतलब तू उनके साथ रहने के लिए तैयार है क्या. आणि प्रत्येक प्रकारच्या सुखात दुःखात उंचेमध्ये खालीमध्ये आणि त्रासामध्ये तू त्याच्यासोबत राहायला तयार आहे का. मृत्यू तुम्हें अलग करने तक तुम उनकी सेवा करने के लिए तैयार है क्या. आणि मृत्यू तुम्हाला वेगळ्या करेपर्यंत तू त्याची सेवा करायला तयार आहे का. हर एक बात में हा हा बोलेगा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हा हा म्हणेल. नहीं ये मेरे से नहीं होता. आणि ते माझ्याच्याने शक्य नाही. शादी होगा. लग्न होईल का. शादी होगा नाही.
नहीं होगा। नाही होणार। अब हर एक बात में हाँ ही बोलेगा, कोई ना नहीं बोलेगा। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हाच म्हणेल, नाही म्हणणार नाही। मैं उसके लिए जीने के लिए मरने के लिए तैयार है, वो बोलेगा वो। आणि ती असं म्हणेल की मी त्याच्याकरता जगण्याकरता मरायला पण तयार आहे। तभी शादी होगा आणि त्याच वेळेला लग्न होईल। ऐसा असं जिन्होंने प्रभु यीशु मसीह को इस रीति में स्वीकारा था, आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अशा प्रकारे स्वीकारलं होतं, एंगेजमेंट हो गया। आणि मग त्या ठिकाणी त्यांचा साखरपुडा झाला। एंगेजमेंट होने के बाद ही शादी होता। आणि साखरपुडा झाल्यानंतरच लग्न होतं। शादी होने के टाइम में भी ये सब पूछता वापस, आणि मग लग्न होत असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी विचारतात। पूर्ण हुए पसंद है तभी हाँ बोलना। आणि सगळं पूर्णपणे जर आवडलंय तरच हा म्हणा। सही बात है ना? खरं आहे ना? अब शादी हो गया तो आणि लग्न झालं तर क्या हो गया? काय झालं? वो पति पत्नी बन गया। आणि मग ते नवरा बायको झाले। मतलब पति पत्नी का जैसा दुनिया में मतलब एक अटूट संबंध और कोई भी बात नहीं। आणि नवरा बायकोचे जे आपसातले संबंध आहे त्याच्यापेक्षा अतूट संबंध जगामध्ये दुसरं कुठले नाही। किसी को समझा? आमेन। दुनिया का सबसे मजबूत संबंध है एक पति और पत्नी का संबंध। आणि जगामध्ये असणारे सगळ्यात दृढ संबंध आहे ते नवरा बायकोचे। तो इसलिए म्हणून मतलब यहाँ पर हमें दुनिया की रीति में नहीं सोचना, स्वर्गीय रीति में इन बातों को समझना। आणि जगाच्या रीतीने नाही तर स्वर्गीय दृष्टीने आपण हे समजून घ्यायचंय। अभी दुनिया की दृष्टि में पति जितना भी संपन्न है उसका सबका वो हकदार बन गया। आणि मग जगाच्या दृष्टीने नवऱ्याकडे जी काही धनसंपत्ती आहे तिचे सगळा हक्क जे आहे ते हकदार जी आहे ती बायको होऊन जाते। बोअज का घर में रूत आया आणि बोअजच्या घरामध्ये ज्यावेळेला लग्न करून रूत आली, रूत खेती में उड़ाने के लिए गया था। आणि मग ती शेतामध्ये ते पीक कापणी करता गेली होती, लेकिन उसके बाद कुछ भी नहीं। आणि तिच्याकडे काहीच नव्हतं। लेकिन अभी शादी हो गया। आता तिचं लग्न बोअज सोबत झालं, और एक दासी से भी नीचे था, आणि ती एका दासीपेक्षाही खालच्या दर्जाची होती। तो अभी कौन बन गया? आणि आता ती कोण झाली? अभी बोअज का पति बना। आणि ती बोअजची बायको झाली। बोअज कितना महान है, आणि याचा अर्थ बोअज किती महान आहे। वो सारी महानता का भागीदार बन गया। आणि जेवढा बोअज महान आहे त्या सर्व महानतेची वाटेकरी आता रूत झाली। हमारा बोअज कौन है? आणि आपला बोअज कोण आहे? प्रभु यीशु मसीह। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे। में कोई लायक नहीं था, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची लायकी नव्हती। तो प्रभु के साथ हमने वाचा बांधा, आणि प्रभू सोबत आपण करार केला, हमें लायक बनाया, प्रभूने आपल्याला योग्य बनवलं, और उसका जो कुछ है वो सारी बातों का भी बारिश बनाया। आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताचं जे काय आहे त्या सगळ्या गोष्टीचे आता आपण वारसदार झालो। बोलने का अर्थ, सांगायचं तात्पर्य, जो दिखता नहीं दिखता वो सारी बातों का अभी हम बारिश है। आणि आता जे दिसतात, जे दृश्य आणि जे अदृश्य त्या सगळ्या गोष्टीचे आपण वारसदार आहोत। आमेन। अरे इतना बड़ा अब कौन बन गया? आणि तुम्ही कोण झाले? कौन बन गया? भाई अंबानी नहीं, अंबानी क्या चीज है? कचरादानी। अरे स्वर्ग का सारे संपत्ती का आप अधिकारी है। आणि स्वर्गाची जी काही सगळी संपत्ती आहे त्याचे सगळे तुम्ही अधिकारी आहात। स्वर्ग के द्वार पर आने के लिए दुनिया का कोई मतलब तनमन व्यक्ति उधार पाएगा तो है, और तू उधार नहीं पाया तो गया ना हो। आणि स्वर्गाच्या दरवाजाजवळ एखादा कितीही श्रीमंत मनुष्य असू द्या, त्याचं तारण झालं नाही तर तो तिथे नाही येऊ शकत। अरे ऐसा धनवान लोग उधार पाना भी मुश्किल है। आणि अशा प्रकारचे श्रीमंत लोक तारण प्राप्त करणं सुद्धा कठीण आहे। कठिन है ना? कठीण आहे ना? कठिन है। कठीण आहे। नहीं तो अंबानी को बुला कर सुनाओ, आणि नाहीतर अंबानीला बोलवा आणि त्याला सांगा। मैं तो सोचता था अपना मोदी साहब इधर कहीं आने के टाइम पर मिलकर के बात बोलने का मौका मिले। आणि मी तर असा विचार करतो की आपले मोदी साहेब कधी इकडे जर आले तर त्यांना भेटू नये, हे सांगण्याची मला संधी भेटो। क्योंकि उसको भी मालूम नहीं है ना वो नरक जा रहा है। आणि त्यांना पण माहिती नाही की ते नरकात जात आहे। प्रियो स्वर्ग जाना है तो तुम्हें प्रभु यीशु पर विश्वास करना होगा। आणि जर स्वर्गामध्ये जायचं तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल। यीशु मसीह बिना कोई भी स्वर्ग को कभी नहीं देख पाएगा। आणि प्रभू येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त कोणीही स्वर्ग पाहू शकणार नाही। तो हर एक जाकर के बोलना है आणि प्रत्येकाने जाऊन सांगायचंय है ना। कोई भी मिलेगा तो उनको बोलना है आपका उधार हुआ है क्या। आणि कोणी भेटल्यानंतर तुम्ही विचारायचं तुमचं तारण झालंय का। नहीं तो कहाँ जाएगा? नाहीतर तुम्ही कुठे जाल? नरक जाएगा। तुम्ही नरकामध्ये जाल। बाइबल कहता है, बायबल सांगतो ये परमेश्वर का वचन है, हे परमेश्वराचं वचन आहे। एक बिंदु भी कभी नहीं डरेगा। आणि त्याचा एक
बिंदू सुद्धा टळणार नाही. मैं रोज मतलब मोदी साहब के लिए प्रार्थना करता हूँ. आणि मी दररोज मोदी साहेबांकरता प्रार्थना क्योंकि करतो, हमारा प्रधानमंत्री है, कारण ते आपले पंतप्रधान आहे इसके लिए उसको प्रार्थना करने के लिए वचन में बजाया है. आणि त्यांच्या करता प्रार्थना करणं हे वचनामध्ये सांगितलेलं आहे. मैं सोचता है एक बार भी मिलने का मौका मिल गया तो सुसमाचार सुनाते भी नहीं जाए. आणि मी त्यांना असा विचार करतो, एकदा जरी ते भेटले तरी त्यांना सुवार्ता सांगितल्याशिवाय मी जाणार नाही. भैया जब मुझे आर्मी हेडक्वार्टर में सेना भवन में एक मौका मिला, आणि मी आर्मी हेडक्वार्टर मध्ये सेना भवन मध्ये मला एक संधी भेटली. मैं उस समय में प्रभु यीशु मसीह का सुसमाचार सुनाया. आणि त्या वेळेला मी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली. उधरी एक बैठा हुआ एक खाट बोल करके एक ब्रिगेडियर था, वो बोलता है कि हमको तो ख्रिस्ती बनना जो चाहता है. आणि त्यावेळेला खान म्हणून एक ब्रिगेडियर होते, त्यांनी म्हटलं की तू आम्हाला ख्रिस्ती बनवू इच्छितो. मैं बोला आप नहीं, सब लोग बनना चाहिए. आणि मी त्यांना म्हटलं फक्त तुम्हीच नाही, सगळ्यांनी व्हायला पाहिजे. सब लोग बनेगा तभी स्वर्ग ही आएगा. बोला आणि सगळे लोक ज्या वेळेला ख्रिस्ती बनतील त्याच वेळेला ते स्वर्गात जातील. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु का निग्रह है. देवाची कृपा आहे. जरूर मुझे मालूम है कि उधर सुना हुआ बड़े बड़े वीआईपी लोगों का दिल में एकदम पपा हो गया. आणि मला माहिती आहे की त्या वेळेला ऐकलेलं मोठे मोठे जे व्हीआयपी त्यांचं हृदय जे आहे ते एकदम छेदल्या गेलं. हक्की बात है. खरी गोष्ट आहे. एक अच्छा बात नहीं. आणि एकदम अशी खोटी गोष्ट किंवा कच्ची गोष्ट नाहीये. एक बार मैं चंडीगढ़ में एक क्रिसमस का दिन में एक संदेश सुना है. आणि चंदीगड मध्ये नाताळाच्या दिवसामध्ये मी एक संदेश सांगितला है ना. वो सुनने के बाद में कम से कम 7 साल के बाद में वो सुना हुआ एक मतलब लेफ्टिनेंट कर्नल को मैं पहले स्कूल में मिला. आणि मग तो संदेश सांगितल्यानंतर 7 वर्षांनंतर एक लेफ्टनंट कर्नलला मी भेटलो. उस समय मुझे बोला, आणि त्यावेळेला त्यांनी मला म्हटलं, जो भी उस दिन जो सुनाया था ना, आणि त्या दिवशी तू जे काय सांगितलं होतं ना, अभी भी वो वचन मेरे दिल में है. आणि अजूनही ते माझं वचन माझ्या हृदयामध्ये आहे. मैं जब भी याद करता है ना, आणि ज्या वेळेला मी आठवण करतो ना, मुझे डर लगता है आणि मला भीती वाटते. Praise the Lord. Praise the Lord. प्रियो प्रभु का वचन जिसको भी सुनने की मौका मिला, वो वचन जिंदा वचन है. ये मरने वाला नहीं है, जिंदा वचन है. आणि त्याला परमेश्वराचं वचन जे आहे ते जिवंत वचन आहे, ते मरणारं वचन नाहीये. इसलिए जब भी मौका मिलेगा तो वचन बोलना. आणि म्हणून ज्या वेळेला कधी संधी भेटेल त्यावेळेला वचन बोला. वो कब फल में आएगा मालूम नहीं, आणि त्याचं फळामध्ये रूपांतर कधी होईल माहिती नाही, लेकिन वो जरूर फल आएगा. आणि निश्चितच ते फळ आणेल. प्रभु को धन्यवाद. प्रभूला धन्यवाद. तो यहाँ पर मानो स्वर्ग में शादी हो रहा है. आणि स्वर्गामध्ये लग्न होत आहे. किसका होगा? आणि कुणाचं होणार? है जो उधार यहाँ पर उधार पाया, जो लोग प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मानकर उधारकर्ता रूप में ग्रहण किया, प्रभु की मंडली का सदस्य बना, उनका होगा. आणि जे शरीरामध्ये राहत असताना येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू मानून स्वीकारला आणि ज्यांचं तारण झालं आणि जे एका मंडळीचा भाग होऊन जीवन जगतात तेच स्वर्गामध्ये भेटतील. देखिए यहाँ पर एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. आपने उधार पाने के बाद मनमानी में जीवन बिताया तो उनका नहीं होगा. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपल्या मनमर्जीप्रमाणे जर तुम्ही जीवन जगलं तर मग नाही होणार. विजयी लोगों का होगा. आणि जे विजयी लोक आहेत त्यांचं तारण तेच स्वर्गात जातील. विश्वासी योगी लोगों का होगा. आणि जे विश्वास योग्य आहेत ते जातील. बहुत ध्यान देना. लक्ष देऊन ऐका. आप प्रभु में आने के बाद आज विश्वास योगी है क्या? आणि प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्ही विश्वास योग्य आहे का? आप उधार पाया है तो आप नरक नहीं जाएगा. आणि तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही नरकामध्ये नाही जाणार. तो आपका शादी नहीं होगा. आणि तुमचं त्या कोकऱ्यासोबत लग्न नाही होणार. क्यों नहीं होगा? का नाही होणार? क्योंकि आप विश्वास योगी नहीं था, आप विश्वासघाती निकला. आणि तुम्ही विश्वास योग्य नाही तर विश्वासघाती निघाले. प्रभु शादी होने से पहले प्रभु पवित्र लोगों का न्याय होगा. आणि लग्न होण्याच्या अगोदर पवित्र भक्तांचा न्याय होईल. न्यायासन के सामने मालूम पड़ेगा ये विश्वास योग्य जीवन मिलाया है कि नहीं. आणि न्यायासनासमोर समजेल की याने विश्वास योग्य जीवन जगला का नाही. ओ ये बहुत गंभीर बात है. आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. मैं प्रभु को दिल दिया था, फिर मैं अपनी मनमानी में जीते रहा. उनको कभी भी प्रभु के साथ राज्य में भी शामिल नहीं, प्रभु के दुर्गीन होने का भी पदवी नाही. आणि मग जो कोणी तारण झाल्यानंतर बप्तिस्मा झाल्यानंतर आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगतो तर मग त्याला कुठल्याही प्रकारचा भाग मिळणार नाही. प्रियो इसलिए ध्यान से सुनो. आणि प्रियांनो म्हणूनच लक्ष देऊन ऐका. ये अवसर बहुमूल्य है. आणि मिळालेली जी संधी आहे ती बहुमूल्य आहे. ये पदवी हमें मिलने के लिए प्रभु चाहता है. आणि ही संधी मिळण्याकरता प्रभूची इच्छा आहे. आज हमारे जीवन कैसा है? आज आपलं जीवन कसं आहे मैं आपको बताता हूँ. आणि मी तुम्हाला सांगतो. बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. मतलब प्रभु की
दुल्हन या कांदा कौन है? आणि प्रभूची वधू कोण आहे? मैंने कई लोग सोचता है काही लोक विचार करतात मतलब पुराना नियम की इसराइल की लोग उसकी कांदा है, आणि जुन्या कराराचे इस्रायल लोक जे आहेत ते त्याचे वधू आहेत. ऐसा बोलने के लिए एक वजन है आणि असं बोलण्याकरता एक वचन पण आहे. है ना. ये ऐसे नबी किताब 54 अध्याय का 5 वचन में लिखा है. आणि यशा 54 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये लिहिलंय. क्योंकि तेरा कर्ता तेरा पति है. देखा, तेरा करता मतलब तुझे बनाने वाला मैं तेरा पति है. आणि तुला रचणारा बनवणारा तुझा मी नवरा आहे. हाँ, उसका नाम सेनाओं का यहोवा है. उसका नाम सेनाओं की यहोवा है. आणि त्याचं नाव इस्रायलाचा सेनेचा परमेश्वर आहे. वो ध्यान से सुनना पे खूप लक्ष देऊन ऐका. वचनों को वो दिल से ध्यान करके सुनकर समझना, क्योंकि भविष्य अनादिकाल आने वाला अनंत काल ये इस जीवन के ऊपर निर्भर है. आणि आपलं जे भविष्य आहे, जे येणारा अनंत काल जे आहे तो या गोष्टीवर निर्भर आहे. देखो, इस छोटा सा जीवन में आपने अनंत काल का तैयारी नहीं किया ना, आप इतना प्रभु का वचन सुनने के लिए मौका मिलने के बावजूद भी आपसे ज्यादा अपने आप को धोखा देने वाला कोई नहीं. आणि मग या छोट्याशा आयुष्यामध्ये सार्वकालिक जीवनाची तयारी जर तुम्ही नाही केली ना, तर तुम्ही जे आहे ते तुमच्यासारखा फसवणारा व्यक्ती जगामध्ये दुसरा कोणी नाही. प्रभु में आने के बाद में अनंत काल के लिए प्रभु ने योजना जो बनाया उसके बारे में हमें अच्छी तरह जानना चाहिए. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर सार्वकालिक जीवनाकरता प्रभूने जी काही योजना बनवली ती आपण जाणून घ्यायला पाहिजे. और हम इस जीवन के बारे में सोचते सोचते इस थोड़ी समय की खुशियों के लिए हमारा मूल्यवान समय इस खुशी के पीछे हमने खर्च किया. प्रियो, अब अनंत काल में वो दुखी और रोते रहने वाला अनुभव आहे. आणि या छोट्याशा जीवनामध्ये या जगाला प्राप्त करण्याकरता त्याचा विचार करत करत जर खर्च केलं तर प्रियानो त्या सार्वकालिक जीवनामध्ये खूप मोठं नुकसान होईल. आप सोच लो, तुम्ही विचार करा प्रियानो. कोई प्रभु डंडा लेकर आपके पीछे नहीं आएगा. आणि प्रभू काठी घेऊन तुमच्या मागे नाही येणार. प्रभु जो वचन कहता है आणि प्रियानो, प्रभू जे वचन सांगतो है, जो प्रभु को ग्रहण किया है तो वो प्रभु का बात मानेगा. आणि ज्याने प्रभूचा स्वीकार केला तो प्रभूच्या आज्ञेचं पालन करेल. बहुत श्रेष्ठ बात. आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. प्रियो, पुराना नियम की इसराइल प्रभु की कांदा नहीं है. आणि जुन्या कराराचं इस्रायल जे आहे ते प्रभु येशू ख्रिस्ताची वधू नाहीये. मला आपको मालूम है, प्रभु के लिए मार्ग तैयार करने के लिए आया हुआ यूहन्ना सारे भविष्यवक्तों में सबसे बड़ा है, क्योंकि यीशु मसीह खुद गवाही दिया. आणि प्रभू येशू ख्रिस्तासमोर मार्ग तयार करण्यासाठी आलेला बाप्तिस्मा देणारा योहान जो आहे तो सर्व संदेष्टांपेक्षा श्रेष्ठ आहे हे साक्ष प्रभू येशू ख्रिस्ताने दिली. यूहन्ना क्या बोलता? आणि योहान काय म्हणतो? मैं कौन है? मी कोण आहे? यूहन्ना 3 अध्याय का 29 वचन. आणि योहान 3 अध्याय त्याचं 29 वचन. जिसकी दूल्हा है हाँ. वही दूल्हा है. हाँ. परंतु दूल्हे का मित्र जो खड़ा हुआ हाँ. उसकी सुनता है. हाँ. दूल्हे के शब्द से बहुत हर्षित होता है. मला पुराने नियम की पवित्र लोग कौन है? आणि जुन्या कराराचे पवित्र लोक कोण आहे? मित्र है. आणि मग जो वर आहेत म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचे मित्र आहे. उनका घराने के लोग है. आणि त्याच्या घराण्याचे लोक आहे. वो पत्नी नहीं. आणि ती वधू नाहीये, पत्नी बायको नाहीये. वधू कौन है? आणि प्रणव बायको कोण आहे? वो नया नियम की मंडली है. आणि नवीन कराराची ती मंडळी आहे. आपको मालूम है, जब प्रभु यीशु मसीह ने मत्ती 16:18 में कहा, मत्ती 16 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं, मैं मेरी मंडली बनाऊंगा. आणि मी माझी मंडळी बांधीन. मैं मेरा मंडली बनाऊंगा. आणि मी माझी मंडळी बनवेन. मतलब भविष्य में होने वाली बात है. आणि भविष्यामध्ये होणारी गोष्ट आहे. मंडली शुरू नहीं हुआ. आणि मंडळीला सुरुवात नाही झाली. मंडली कब शुरू हुआ? आणि मंडळीची सुरुवात केव्हा झाली? पेंटेकोस्ट का दिन में. आणि पेंटिकोस्टच्या दिवसामध्ये जब पवित्र आत्मा उंडेला. आणि ज्या वेळेला पवित्र आत्मा ओतण्यात आला वो समय में आणि त्या वेळेला मंडली शुरू हो गया. आणि मंडळीची सुरुवात झाली. क्योंकि प्रभु ने क्या किया? कारण प्रभूने काय केलं? मंडली किसका है? आणि मंडळी कोणाची आहे? मंडली प्रभु का है. आणि मंडळी प्रभूची आहे. मंडली बनाने वाला कौन है? आणि मंडळी बनवणारा कोण आहे? प्रभु यीशु मसीह. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडली में जोड़ने वाला कौन है? आणि मंडळीमध्ये जोडणारा कोण आहे? प्रभु यीशु मसीह आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. जब प्रेरितों का काम 2 अध्याय का 47 वचन की बी पाठ में. आणि प्रेषित त्याचा 2 अध्याय त्याच्या 47 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये पाते थे उनको प्रभु प्रतिदिन उनमें मिला देता था. देखा, उनको प्रभु प्रतिदिन मिला था. कौन मिला था? प्रभु मिला था. आणि जे तारण प्राप्त करत होते प्रभू त्यांना दररोज
सर्वच मंडळीशी जोडत असे. किसको मिला था? आणि कोणाला जोडत असे? जो उधार पाते थे. आणि ज्यांचं तारण होत असे. मतलब अभी इधर बैठा हुआ सब लोग सोचो उधार हुआ है क्या? आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने विचार करा, माझं तारण झालेलं आहे का? आपका उधार हुआ है क्या? तुमचं तारण झालेलं आहे का? कितने लोग सच्चा दिल से बोल सकते हैं कि मेरा उधार हुआ है? हालेलुया. यो बहुत खुशी होना चाहिए. आणि प्रिय खूप आनंद व्हायला पाहिजे. मेरा उधार पाया हुआ व्यक्ति को उधार के बारे में सुनने के टाइम पर कितना आनंद होता आणि है. तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला तारणासंबंधाने ऐकल्यानंतर किती जास्त आनंद होतो. कई लोग आणि काही लोकांना उधार के बारे में सुनने के टाइम पर गुस्सा. आणि तारणासंबंधाने सांगत असताना त्यांना राग येतो. क्या उधार क्या उधार है? ये क्या उधार है? क्या उधार है? क्योंकि उसका उधार ही नहीं हुआ. आणि त्याला तारणासंबंधाने ऐकायला अजिबात आवडत नाही, कारण का की त्याचं तारण नाही झालं. अरे उधार हुआ व्यक्ति को प्रभु के साथ नाता जुड़ गया. आणि त्याचं तारण झालं, तो प्रभूशी जोडला गेला. उधार पाया व्यक्ति स्वर्ग का नागरिक बन गया. आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ती स्वर्गाचा नागरिक झाला. उधार पाया व्यक्ति परमेश्वर का संतान बन गया. आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ती हा परमेश्वराचा पुत्र झाला. उधार पाया व्यक्ति परमेश्वर की ओर से परमेश्वर के अंबासडर होकर के दुनिया में कार्य करता. आणि तारण प्राप्त झालेला व्यक्ती परमेश्वराचा राजदूत होऊन जगामध्ये कार्य करतो. उधार पाया व्यक्ति को कितना बड़ा पदवी मिला प्रियो. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला किती मोठे पद मिळाले प्रियांनो. आप पवित्र व्यक्ति है. आणि तुम्ही पवित्र मनुष्य आहात. आप राजा है. तुम्ही राजा आहात. आप याजक है. तुम्ही याजक आहात. आप धर्मी है. आणि तुम्ही नीतिमान आहात. क्या बड़ा पदवी प्रभु ने आपको दिया प्रियो. आणि काय काय मोठे पद प्रियांनो प्रभूने तुम्हाला दिले. मिला की नहीं? भेटले का नाही? उसके लिए एक अलग सर्टिफिकेट देना पड़ता है क्या? आणि त्याच्याकरता वेगवेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज आहे का? ये वचन में बताया हुआ सारा पदवी उधार पाए हुए लोगों को प्रभु ने दिया है. आणि या वचनामध्ये सांगितलेले सर्व जे पद आहे ते तारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभूने दिले. आमेन. अच्छा मैं उधार पाया ही नहीं कैसे मालूम पड़े. आणि खरोखर तुमचं तारण झालंय का नाही कसं काय समजणार? कैसे समझे? उधार पाया हुआ व्यक्ति में क्या है? प्रभू येशू मसीह. उधार पाया व्यक्ति में प्रभु की आत्मा है. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीमध्ये प्रभूचा आत्मा आहे. देखो डॉक्टर साहब ने क्लियर बोला फल से. आणि डॉक्टर साहेबांनी एकदम बरोबर सांगितलं की त्याच्या फळाच्या द्वारे. फल से. आणि फळाच्या द्वारे. अरे प्रभु ने बोला ना मत्ती की सुसमाचार उसका 7 अध्याय उसका 16 से 20 वचन. मत्ती त्याचं 7 अध्याय 16 ते 20 वचन. प्रियो और किसी बातों में नहीं हमारा उसको पहचानना. आणि अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीच्या द्वारे नाही ओळखायचं. कोई सवेरे ड्रेस बांध कर आया. आणि कोणी पांढरे कपडे घालून आलं. क्लीन सेव करके आया. आणि एकदम चांगली दाढी करून आला. बाइबल भी हाथ में लिया हुआ आणि है. बायबल पण हातामध्ये घेतलंय. प्रभु के दास बोलेगा तो विश्वास नहीं करना. आणि प्रभूचा दास आहे असं म्हटलं तर विश्वास नाही करायचा. फल देखो. फळ पहा. फल देखो. आणि फळ पहा. आप ही पढ़िए. उनके फलों से तुम उन्हें पहचान लोगे. देखा तुम कैसे पहचान लोगे? आणि तुम्ही त्यांना कसं ओळखणार? फल से. आणि फळाच्या द्वारे. प्रियो फल देखना. आणि फळ पहा. है ना. कोई अच्छा प्रचार करेगा तो भी उस पे विश्वास नहीं करना. आणि कोणी चांगला प्रचार केला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कई लोगों का उधार भी हो रहा है अभी भी प्रचारकों के ऊपर विश्वास नहीं करना. आणि काही लोकांचं तारण जरी होते तरी त्या प्रचारकावर विश्वास करू नका. क्या बात? आणि असं कसं काय? अरे प्रभु के वचन का संदेश कोई भी दे सकता है. आणि देवाच्या वचनाचा संदेश कोणी पण देऊ शकतो. जिसका उधार नहीं हुआ वो भी दे सकता है. आणि ज्याचं तारण नाही झालं तो पण देऊ शकतो. देता है कि नहीं? देताय का नाही? आज जितना मानव रोमन कैथोलिक की चर्चों में है सीने के चर्चों में है मानव ये लोग उधार पाया क्या? आणि आज रोमन कॅथलिक सीएनएच्या चर्च मधले जे लोक संदेश देतात त्यांचं तारण झालंय का? नाही झालेलं. नहीं जाना. नाही झालं. संदेश नहीं देता क्या? आणि मग ते देवाच्या वचनाद्वारे सांगत नाही का? देता ना. सांगतात. शायद सुनने वालों में कई लोग उधार भी पाता आणि होगा कदाचित ऐकणाऱ्यांपैकी पुष्कळ लोकांचं तारणही होत असेल. लेकिन वो नहीं जाएगा. आणि ते नाही जाणार. जैसा यिर्मयाह 8:20 में लिखा है. आणि जसं यिर्मयाह 8 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये लिहिले. क्या लिखा? काय लिहिले? हाँ हम लोगों का बाइबल में है क्या? देखो पढ़ो. यिर्मयाह 8 का 20. समय बीत गया. हाँ. फल तोड़ने का ऋतु भी समाप्त हो गए. हाँ. और हमारा उद्धार नहीं हुआ. देखा बोया भी बहुत लोग उधार भी पाया पर खुद उधार नहीं पाया. आणि पुष्कळ पेरणी केली, पुष्कळ लोकांचं तारण झालं पण त्यांचं स्वतःचं नाही झालं.
मैंने आपको कई अनुभव बताए ना, आणि मी पुष्कळ अनुभव सांगितले ना, हमारे बीच में आया हुआ लोग, आणि आपल्यामध्ये आलेले लोक मैंने आपको कई बार बताया। आणि पुष्कळ वेळा सांगितलं। 72 उम्र का एक व्यक्ति, आणि 72 वर्षाचा एक म्हातारा मनुष्य, रेवरेंड सोयान, नाम नहीं बताएगा, आणि नाव नाही सांगणार, रेवरंट अमुक अमुक, जो उनका संदेश सुनने वाला सब रोएगा, इतना सुंदर संदेश, आणि त्यांचा संदेश ऐकणारे सगळे लोक रडतील, इतका सुंदर संदेश। उनका गवाही सुनेगा तो कोई भी पत्थर का दिल का भी लोग टूट जाएगा, आणि त्यांची साक्ष ऐकली तर जे दगडाच्या हृदयाचे ते सुद्धा ते तुटल्या जातील। लेकिन पण क्या वो मालूम है, काय झालं माहिती का, उनका संदेश होने के बाद आणि त्यांचा संदेश झाल्यानंतर प्रभु ने मुझे बताया, आणि प्रभूने मला सांगितलं, तुम्ही उसको पूछो तेरा उधार हुआ है क्या? आणि टॉमी त्याला जाऊन विचार त्याचं तारण झालंय का। मुझे कुछ शर्म आया, आणि मला लाज वाटली, मैं बोला इतना उम्र का व्यक्ति को कैसे पूछो उधार पाया है कि नहीं? आणि एवढ्या मोठ्या वयाचा मनुष्य त्याला मी कसं काय विचारू तुझं तारण झालंय का नाही। मेरे को बहुत शर्म आया, मला जरा लाज वाटली, लेकिन आत्मा ने बोला आणि मग आत्म्याने परत सांगितलं, तो पूछ। आणि तू जाऊन विचार। मैंने पूछा, मी जाऊन विचारलं, तो क्या बोलता है, आणि ते काय उत्तर देतात, मेरा बेटा अमेरिका से आने वाला है, आणि माझा मुलगा अमेरिकेतून येणार आहे, इसके बाद हम मिलकर के बपतिस्मा लेने वाले आणि मग आम्ही त्याच्या नंतर मिळून बाप्तिस्मा घेणार आहे। हैं। पहा, ये अपना थॉमस अंकल का घर में उनका सबके सामने गवाही उन लोग सब है, उसका घर में हुआ वो बात है, आणि थॉमस अंकलच्या घरामध्ये त्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर झालेली ही घटना आहे, ये कोई गुप्त बात नहीं, आणि हे काही लपून छपून झालेलं नाहीये, उस घर की सभी के सामने हुआ बात है। आणि त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांसमोर आहे। वो क्या बोला, ते काय म्हटले, बेटा अमेरिका से आने वाला है, आणि मुलगा अमेरिकेतून येणार आहे, उसके बाद हम मिलकर के बपतिस्मा लेने के लिए सोचा है। आणि त्याच्यानंतर मिळून बाप्तिस्मा घेण्याचा विचार केलाय। उसने सोचा बपतिस्मा लेना उधार है, आणि त्यांना असं वाटलं की बाप्तिस्मा घेणं म्हणजे तारण आहे, मतलब इतना बड़ा प्रचारक को मालूम नहीं उधार क्या है। आणि एवढ्या मोठ्या प्रचारकाला माहित नाही तारण काय आहे। एवं आप जरूर सच्चा रीति में समझो उधार क्या है। आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घ्या तारण काय आहे। Praise the Lord. हमारे जीवन में जाना, आणि प्रेरणा आपण आपल्या जीवनामध्ये जाणार, अगर सचमुच में अगर उधार नहीं हुआ, आणि खरोखर आपलं तारण नाही झालं, क्योंकि उधार पाए हुए एक व्यक्ति के जीवन बिल्कुल एक फलदायक जीवन है, प्रभु के लिए वो फल लाएगा। आगे बढ़िए, पुढे वाचा। उनके फलों से तुम उन्हें पहचान लोगे, हाँ। क्या लोग झाड़ियों से अंगूर हाँ। या उटकटारों से अंजीर तोड़ते हैं? हाँ। इसी प्रकार हर एक अच्छा पेड़ अच्छा फल लाता है, हाँ। और निकम्मा पेड़ बुरा फल लाता है। हाँ। अच्छा पेड़ बुरा फल नहीं ला सकता, हाँ। और न निकम्मा पेड़ अच्छा फल ला सकता है। हाँ। जो पेड़ अच्छा फल नहीं लाता, हाँ। वह काटा और आग में डाला जाता है। हाँ। इस प्रकार उनके फलों से तुम उन्हें पहचान लोगे। देखा, यो जरूरी बात है कि हमें हरेक लोगों को परख कर जानना है कि प्रभु के लिए फल लाता है क्या। आणि आपण प्रत्येकाने हे जाणून घ्यायचंय, पडताळून घ्यायचंय की मी प्रभू करता फळ आणतो का। कल का संदेश में भी मैंने ये बात बताया, आणि कालच्या संदेशामध्ये सुद्धा ही गोष्ट मी सांगितली। 2 प्रकार का फल है, आणि 2 प्रकारचे फळ आहे, एक आत्मा का फल है आणि एक आत्म्याचं फळ आहे, और दूसरा हम जा करके फल लाने वाला आत्मा जीतने वाला फल है। आणि आपण जाऊन प्रभू करता आत्मे जिंकणं आहे एक फळ आहे। बहुत बड़ी बात है, आणि खूप मोठी गोष्ट आहे, हमें ये बात को जानना है। आपण या गोष्टीला जाणायचं। पहली बात, मुझ में आत्मा का फल है क्या। आणि पहिली गोष्ट माझ्यामध्ये आत्म्याचं फळ आहे का। दूसरी बात, तो मैं जा करके फल लाता है क्या, या आत्मा जीत करके प्रभु के वचन में लाता है क्या। आणि दुसरी गोष्ट, आत्मा जिंकून प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी त्यांना आणतो का। ये बात को जानना चाहिए, आणि या गोष्टीला जाणायचंय, तो प्रभु आपको मदद करे। आणि प्रभू त्याच्याकरता तुम्हाला सहाय्य करेल। आपको माला ये बातें बहुत बार आपने सुना, आपने समझ गया होगा, आणि या गोष्टी तुम्ही पुष्कळ वेळा ऐकल्या आहे, तुम्ही याला समजल्या असतील। आप उधार पाया है तो आप जरूर एक नया सृष्टि है, आणि तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही निश्चितच एक नवीन उत्पत्ती आहात। है ना। दूसरा कोरिन्थी 5 अध्याय का 17 वचन में पौलुस कहता है कि यदि जो कोई मसीह यीशु में है और नया सृष्टि है, पुराना बातें देखो बीत गया, सब कुछ नया हो गया। आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे ते एक नवीन उत्पत्ती आहे, आणि जुन्या ज्या गोष्टी होऊन गेल्या बघा आता सर्व काही नवीन होत आहे। एक सच्चा उधार पाया व्यक्ति आणि एक खरा तारण प्राप्त झालेला व्यक्ती प्रभु के साथ वाचा बांधा, आणि प्रभू सोबत त्याने करार केलेला आहे, बोलने का मतलब उनका एंगेजमेंट हो गया, आणि त्यांचा साखरपुडा झालाय, उनका अभी शादी होने वाला है। आता त्यांचा लग्न होणार आहे। इसलिए कोरिन्थ मंडली को लिखने के टाइम पर हम थोड़ी देर पहले भी पढ़ा था, दूसरा कोरिन्थी 11 अध्याय 2 वचन में, आणि दुसरे करंथीकराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये आपण प्रभू मेच्याच्या वेळेला सुद्धा वाचलं होतं। क्योंकि मैं तुम्हारे विषय में हाँ। ईश्वरीय धूल लगाए रहता हूँ, हाँ। इसलिए कि मैं
मैंने एक ही पुरुष से तुम्हारी बात लगाई है हाँ। कि तुम्हें पवित्र कुंवारी के समान हाँ। मसीह को सौंप। हाँ प्रियो, पवित्र कुमारी की नाइंद मसीह को सौंपने के लिए जिसका विवाह का मतलब एंगेजमेंट हो गया वो इस शादी में प्रवेश करेगा। आणि पवित्र कुमारी प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वाधीन करण्याकरता ज्याचा साखरपुडा झालेला आहे तो या लग्नामध्ये प्रवेश करेल। ये शादी कहाँ पर है? आणि हे लग्न कुठे आहे? ये स्वर्ग में होने वाले शादी हे है। स्वर्गामध्ये होणारं लग्न आहे। हमारा कांदा भैया पति कौन है? आणि आपला प्रभु यीशु मसीह। आणि आपला नवरा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे। तो मतलब उसकी दुल्हा कौन है? आणि त्याचे वधू कोण आहे? जो भी प्रभु यीशु के लोगों से खरीदा हुआ और विश्वासियों के लोग, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलेले विश्वास योग्य लोक। मतलब इसमें ये शादी में कौन प्रवेश करेगा? आणि या लग्नामध्ये कोण प्रवेश करेल? उसका इधर रहने के समय का थोड़ा चिन्ह मैं आपको बताता हूँ। आणि ते लोक ज्या वेळेला पृथ्वीवर राहतील त्यांची चिन्ह मी सांगतो। मतलब जो शादी में प्रवेश होने जा रहा है उधर पाया हुआ उन लोगों का थोड़ा सा चिन्ह। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या लग्नामध्ये जे सहभागी होणार आहे ते तारण प्राप्त झालेले लोक ज्या वेळेला या पृथ्वीवर राहतात त्या वेळेला त्यांचे काही चिन्ह मी तुम्हाला सांगतो। पहली बात, उनकी जिंदगी में हर बात में पहला स्थान प्रभु को देगा। आणि सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे की त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान प्रभू येशू ख्रिस्त राहील। मत्ती 6:33 वचन। मत्ते 6 त्याचं 33 वचन। आज अपने जीवन में हर बात में मैं प्रभु को प्रथम स्थान देता ही। आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम स्थान आपण प्रभूला देतो का? और इतना ही नहीं, एवढंच नाही तर हमेशा प्रभु के लिए वो तैयार रहेगा। आणि नेहमी प्रभू करता तो तयार राहील। मत्ती 25:10 वचन। मत्ते 25 त्याचं 10 वचन। जो तैयार थे वो चला गया, आणि जे तयार होत्या त्या गेल्या, क्योंकि प्रभु ने बताया था। कारण प्रभूने सांगितलं होतं। मत्ती 24:44 वचन में, आणि मत्ते 24 त्याच्या 44 वचनामध्ये, मैं कब आएगा तुम नहीं जानता इसलिए तुम तैयार रहना। आणि मी केव्हा येईल तुम्हाला ठाऊक नाही म्हणून तुम्ही तयार राहा। इसका मतलब याचा अर्थ जो व्यक्ति एंगेजमेंट हो गया है आणि ज्या व्यक्तीचा साखरपुडा झालेला आहे वो व्यक्ति हमेशा प्रभु के साथ मिलने के लिए तैयारी में रहेगा। आणि तो नेहमी प्रभूला भेटण्याकरता तयार राहील। इतना ही नहीं, एवढंच नाही, कैसे तैयार रहेगा? आणि कशा प्रकारे तयार राहील? तैयार रहने वाला कैसे रहेगा? आपको मालूम है ना, रस का अच्छी तरह पहन करके रेडी रहेगा। आणि जो तयार राहणार आहे तो कशा प्रकारे तयार राहील? खूप चांगल्या प्रकारचे कपडे परिधान करून तयार राहील। मैंने प्रकाशित वाक्य उसका 19:14 वचन। आणि प्रकटीकरण 19 त्याचं 14 वचन। मसीह सेना श्वेत घोड़ों पर सवार और श्वेत और शुद्ध मलमल पहने हुए। हाँ, शुद्ध मनमल पहने हुए रहेगा। आणि खूप महीन मलमलचे कपडे परिधान केलेले ते राहतील। बोलने का मतलब, आणि सांगायचं तात्पर्य हमेशा एक पवित्र जीवन बिताने वाला रहेगा। आणि एकदम पवित्र जीवन जगणारे ते राहतील। वो वस्त्र पहना रहेगा। आणि ते वस्त्र परिधान केलेले राहतील। कौन सा वस्त्र? आणि ते वस्त्र कुठले आहे? शादी के वस्त्र। आणि लग्नाचे कपडे। है ना, मत्ती उसका 22:11-12 वचन। आणि मध्ये त्याचा 22:11-12 वचन। जब राजा अतिथियों को देखने भीतर आया तो उसने वहाँ एक मनुष्य को देखा जो विवाह का वस्त्र नहीं पहने था। उसने उनसे पूछा, हे मित्र, तू विवाह का वस्त्र पहने बिना यहाँ क्यों आ गया? उसका मुंह बंद हो गया। प्रियम, इसमें शामिल होने वाला हमेशा उस ब्याह का वस्त्र पहन के तैयारी में रहेगा। आणि मग या लग्नामध्ये सहभागी होणारा नेहमी काय राहील तर त्या लग्नाचे वस्त्र परिधान करून तयार राहील। भैया सोचो, आता विचार करा, वस्त्र पहन लिया आणि कपडे परिधान केले चल करके जाना पड़ रहा है, आणि मग चालत जावं लागते, बारिश का टाइम है आणि पावसाचा दिवस आहे, मतलब अपना रोड पूरा गेटा है आणि मग रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे। आ गया निखिल का गाड़ी तेज, निखिलची गाडी एकदम जोरात आली। डरो मत, उसको मत डालना। वो मनुष्य जा रहा है, अरे इतना अच्छा वस्त्र पहनकर जा रहा है, वो सोचा नहीं। आणि एवढे चांगले पांढरे कपडे परिधान करून एक माणूस रस्त्याने जाते त्याने नाही बघितलं किंवा विचार नाही केला। आपको मालूम है, जवान लोग गाड़ी पे बैठता है तो उनको लगता है फ्लाइट में बैठा। आणि तरुण मुलं ज्या वेळेला गाडी चालवतात त्यांना असं वाटतं गाडीने विमान चालवतो। वो ऐसा तेज चला गया, आणि ते जोरात गेले, वो गड्ढे में पड़ा हुआ पूरा भारी आ गया शादी के लिए जाने वाले व्यक्ति के कपड़े में। आणि मग त्या खड्ड्यामध्ये असणारं जे पाणी आहे त्याच्यावर ज्या वेळेला गाडी गेली त्यावेळेला ते पाणी असं उडालं आणि ते लग्नामध्ये जाणाऱ्या व्यक्तीच्या कपड्यावर ते पडलं। पहिली गोष्ट, शादी में जाने वाले व्यक्ति को मालूम है रोड पर निकल कर गाड़ी आएगा, आणि रस्त्यावरून लग्नामध्ये जाणारा जो व्यक्ती आहे त्याला माहिती होतं की रस्त्यावरून निखिलची गाडी येणार आहे, इसलिए क्या करेगा? आणि म्हणून तो काय करेल? साइड से जाएगा आणि बाजूने जाईल। पानी उधर से मतलब जाएगा तो भी कपड़े में नहीं रहेगा। आणि पाणी तिथं उडाले तरी सुद्धा त्याच्या कपड्यावर पडणार
वाटणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. नाराज नहीं है. तो बात क्या है? आणि एक गोष्ट काय आहे, मतलब जब प्रकाशित वाक्य 3रा अध्याय, प्रकटीकरण 3रा अध्याय 4-5 वचन. 4 आणि 5 वचन. हाँ. पर हाँ, सर्विस में तेरे यहाँ कुछ ऐसे लोग हैं जिन्होंने अपने अपने वस्त्र अशुद्ध नहीं किए. अपने अपने वस्त्र अशुद्ध होने नहीं दिया, उसको संभाला अपने जीवन में, क्योंकि उसको शादी में शामिल होने का दिल की इच्छा है. आणि त्यांनी आपले जे कपडे आहेत ते स्वच्छ ठेवले, मलिन होऊ नाही दिले. कारण का? त्यांना लग्नामध्ये जाण्याची खूप आतुर इच्छा आहे. हम प्रभु को पाने के बाद में हमेशा वो वस्त्र पहना रहता है. आणि प्रभूला प्राप्त केल्यानंतर नेहमी आपण ते वस्त्र परिधान करतो. इसलिए ऐसे लोगों का कर्तव्य क्या है? आणि म्हणून अशा लोकांचं कर्तव्य काय आहे? वो वस्त्र संभालना पड़ेगा. आणि ते आपले कपडे सांभाळतात. है ना. उसका 16 अध्याय, प्रकाशित वाक्य 16 का 15 पढ़िए. आणि प्रकटीकरण 16 अध्याय त्याचं 15 वचन वाचा. एक मैं चोर के समान आता हूँ. धन्य वह है, धन्य वो है जो जागता रहता और अपने वस्त्र की चौकसी करता है. आणि धन्य तो आहे की जो जागृत राहून आपले जे कपडे आहे ते तो चौकशी करत राहतो. अपने जीवन में प्रभु का सत्य वचन में, पत्य वचन में बना रह करके काही गड्ढे में ना गिरने वाला अनुभव में चलना. आणि प्रेरणो आपण आपल्या जीवनामध्ये एकदम सत्य आणि पत्य वचनावर चालत कधी कुठल्या खड्ड्यामध्ये न पडावं अशा प्रकारे जपून चाला. ये जो सफेद वस्त्र पहनना है तो मुफ्त में नहीं होता है. आणि पांढरे कपडे जर परिधान करायचे तर ते फुकट नाही होत. कैसे होता? आणि मग ते कसं होतं? लवोदिका पीरियड में हम लोग जी रहा है. आणि लौकिकेच्या काळामध्ये आपण जीवन जगत आहोत. लवोदिका पीरियड के लिए क्या संदेश है? आणि लौकिकेच्या काळाकरता काय संदेश आहे? ये वस्त्र को आपको दाम दे करके मूल लेना पड़ेगा. आणि हे जे कपडे आहेत ते तुम्हाला मोल देऊन विकत घ्यायचे. 3 का 18 वचन. प्रकटीकरण 3रा अध्याय त्याचं 18 वचन. इसलिए मैं तुझे सम्मति देता हूँ कि आग में तया हुआ सोना मुझसे मोल ले कि तू धनी हो जाए और श्वेत वस्त्र ले ले. श्वेत वस्त्र ले ले कि पहनकर तुझे अपने नंगेपन की लज्जा न हो. श्वेत वस्त्र तुम ले ले. आणि ते पांढरे कपडे तू घेऊन टाक. वो लेने के लिए आपको दाम देना पड़ेगा. आणि ते घेण्याकरता तुम्हाला मोल द्यावा लागेल. आज एक सच्चा पवित्र जीवन के लिए हमें दाम देना पड़ेगा. आणि आज खरं एक पवित्र जीवनाकरता तुम्हाला मोल द्यावा लागेल. प्रभु के लिए जो सच्चा दुल्हन होकर जीना चाहता है, आणि प्रभूची वधू होणं जगण्याची ज्याची कोणाची इच्छा असेल, हमेशा वस्त्र पहन करके सुंदर बन करके रहना. आणि नेहमी चांगले ते वस्त्र परिधान करून एकदम चांगली तयारीसह राहा. 40 भजन संगीता का 13-14 वचन एक अच्छा वचन है. आणि स्तोत्र 45 त्याचं 13-14 वचन खूप सुंदर आहे. राजकुमारी महल में अति शोभायमान है. अति शोभायमान कैसा है? उसके वस्त्र में सुनहरे बूटे कड़े. वो इतना सुंदर वस्त्र बन करके खड़ा है. आणि एवढे सुंदर वस्त्र परिधान करून तो उभा आहे. वो इसलिए शोभा से परिपूर्ण है. आणि शोभामय आहे तो. कितना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे. देखो, मसीह विरोधी की दुल्हन तैयार होने के जैसा नहीं होना. आणि मग विरोधी क्या दुल्हन जो है, आणि जी ख्रिस्त विरोधाची वधू आहे तिने जसं स्वतःला तयार केलं तसं आपण स्वतःला तयार नका करू. वो कैसे तैयार हुआ था? आणि ती कशी तयार झाली होती? पिछले क्लास में देखा था ना. आणि मागील क्लासमध्ये आपण पाहिलं होतं. 4 वचन. आणि प्रकटीकरण 17 अध्याय त्याचं 4 वचन. जो भूल गया उसके लिए. आणि जे विसरले त्यांच्या करता. यह स्त्री व्यंजनी और लाल रंग के कपड़े पहने थी और सोने और बहुमूल्य मणियों और मोतियों से सजी हुई थी. पूरा दुनिया को अपने ऊपर लेकर आणि संबंध जगाला आपल्या स्वतःवर घेत. वो है मसीह विरोधी का पत्नी. आणि ते आहे ख्रिस्त विरोधीची बायको. दुनिया के रीति में दुनिया को आकर्षित करने के लिए, मोह में बसाने के लिए, है ना, ऐसा अवस्था नहीं प्रियो. आणि मग जगाला आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची अवस्था नसायला पाहिजे प्रियांनो. वो मसीह विरोधी के जैसा, पत्नी के जैसा नहीं. आणि मग जाऊ ख्रिस्त विरोधीची जशी बायको आहे तसं नाही. एक पवित्र जीवन बिताते हुए, आणि एक पवित्र जीवन जगत, अनेक दुनियादारी से अलग होकर के, आणि जग आणि जगाच्या गोष्टीपासून वेगळं होत, हम आत्मा में और देही में और शरीर में भी पवित्र होकर जीते हुए, आणि आपण आत्म्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या प्राणामध्ये एक पवित्र जीवन जगत. हमारे भी 3 भाग है ना. आणि आपल्यामध्ये 3 भाग आहे ना. तीनों भाग को शुद्ध करना. आणि 3ही भागांना आपण पवित्र करा. है ना. जब पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 23 वचन. पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 23 वचन. शांति का परमेश्वर आप ही तुम्हें पूरी
रीति से पवित्र करे हाँ। और तुम्हारी आत्मा और प्राण हाँ। और देह हाँ। हमारे प्रभु यीशु मसीह के आने तक हाँ। पूरे पूरे और निर्दोष सुरक्षित रहे। हाँ प्रियो, प्रभु के आने तक किसी प्रकार भी हमारी शरीर में हो, प्राण में हो या आत्मा में हो, कलंकित नहीं होने देना। आणि प्रभू येईपर्यंत आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या प्राणामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा डाग लागू देऊ नका। दाग लगा क्या? डाग लागलाय का? है? अपने को परखना, आपण स्वतःला पारखा। अपने जीवन को रोज प्रभु के वचन रूपी दर्पण में खड़ा होकर के आत्मा की उस प्रकाश में अपने को परखना है। आणि दररोज आपण आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराच्या वचन रूपी आरशासमोर आत्म्यामध्ये राहून पडताळायचे। प्रभु का वचन जैसे खाता है आणि प्रभूचं वचन जसं सांगतं ऐसा एक जीवन में बिताता है। आणि तसं एक जीवन आपण जगतो का? परखना, पारखा फ्रेंड, रोज परख, आणि दररोज पारखा। रोज हमारे जीवन में कमी गति दिखता है उसको दूर करना। आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही कमतरता आपल्याला दिसतात ते आपण दूर करा। आज बहुत लोग आत्मा में बहुत अशुद्ध है। आज पुष्कळ लोक आत्म्यामध्ये खूप अपवित्र आहे। आत्मा का अशुद्धि कब आता? आणि आत्म्यामध्ये अपवित्रता केव्हा येते? आपके अंदर का विचारों के द्वारा, आणि तुमच्या मनातल्या विचारांच्या आपकी द्वारे, मन की भावनाओं के द्वारा, आणि तुमच्या मनाच्या कल्पनेच्या द्वारे। है ना? उस समय में क्या होता? आणि त्यावेळेला काय होतं? आपका आत्मा अशुद्ध हो जाता। आणि त्यावेळेला तुमचा आत्मा आहे तो अपवित्र होतो। बहुत भयंकर बात है। खूप भयंकर गोष्ट आहे। प्रभु के वचन में दूसरा कोरिन्थियों 7 अध्याय का पहला वचन में क्या लिखा? आणि प्रभूच्या वचनामध्ये दुसरे करंथीकराचं पत्र 7 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये काय म्हटलंय? ऐसा है प्रियो, हाँ। जबकि एक प्रतिज्ञा हमें मिली है, हाँ। तो आओ हाँ। हम अपने आप को हाँ। शरीर और आत्मा की सब मलिनता से शुद्ध करें हाँ। और परमेश्वर का भय रखते हुए परमेश्वर का भय रखते हुए पवित्रता को सिद्ध करें। प्रियो, जो भी उस ब्याह में शामिल होना चाहता है, आणि प्रेम ज्याला कोणाला त्या लग्नामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे, क्योंकि हमारा यीशु मसीह कैसा है? कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त कसा वो आहे? पवित्र है। तो पवित्र आहे। उसका दुर्गुण कैसे होना चाहिए? आणि त्याच्या वधूने कसं राहायला पाहिजे? पवित्र होना चाहिए। पवित्र राहायला हर पाहिजे। एक चाल चरण में पवित्र होना चाहिए। आणि प्रत्येक वागणुकीमध्ये पवित्र राहायला पाहिजे। इसलिए अमर बोलता है कि तुम शरीर में, आत्मा में हर प्रकार की अनेक बुराई को दूर करना है। आणि तो आपल्या शरीरामध्ये, आत्म्यामध्ये आणि आपल्या प्राणामध्ये प्रत्येक प्रकारचा जो वाईट गुण आहे तो दूर करायचा आहे। कैसा? कसं? प्रभु का भय रखते हैं, आणि प्रभूचा भय धरत, प्रभु का आदर करते हैं, आणि प्रभूचा आदर प्रभु करत, का प्रेम में विवेश होते हैं। आणि प्रभूच्या प्रेमामध्ये स्वतःला आवरून धरत। बहुत श्रेष्ठ बात है। आणि खूप श्रेष्ठ गोष्ट बहुत आहे। श्रेष्ठ बात। खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। हमारे जीवन में पाया करें। आणि आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःला, आज मैं उस शादी के लिए तैयार है। आज मी त्या स्वर्गाच्या लग्नाकरता तैयार आहे का? और भी कुछ बात है, मैं प्रभु का आगमन देरी हुआ तो कल आपको बताएंगे। अजूनही काही गोष्टी आहेत। प्रभूच्या आगमनाला उशीर झाला तर उद्या सांग। प्रभु ये वचनों के द्वारा आप सबको आशीष दे। प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देव। प्रभु को महिमा दे। प्रभूचा गौरव हो। आमेन। आमेन।